हम बाप है तुम्हारे, तुम बेटे हमसे डरा करो। जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो हम बाप है तुम्हारे या ट्रेंडिंग डायलॉगवरती व्हिडिओ बनवला आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो बीट मार्क करण्यासाठी एकदम सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो बीटला मार्क करण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे, तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला ॲड करायचा आहे। आणि ॲड केल्यानंतर ह्याची साईज आहे ते एकदम कमी करून तुम्हाला एखाद्या कोपऱ्यामध्ये याला सेट करायचं आहे। ओके, आता मित्रांनो वरच्या फोटोमध्ये ज्या प्रकारे तुम्हाला बीट दिसणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं आहे। ओके, तर मित्रांनो आय होप की तुम्ही सगळ्या बीट मार्क करून घेतले असाल। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो इथे सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर हे जे काही फोटो आहे लहान बीटमध्ये आपण आता बीट वगैरे तुम्ही सेट केले असतील तर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोच्या कॅटेगरीवरती यायचं आहे। आणि मित्रांनो जे तुम्हाला पेंडुलम वनचं जे काही ॲनिमेशन दिसते हे ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे। नंतर मित्रांनो जो काही पुढचा फोटो असणार आहे तिथे तुम्हाला पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे। त्याच्या पुढचा जो काय असणार आहे नंतर त्याला पेंडुलम 1 असं मित्रांनो तुम्हाला पेंडुलम 1 2 1 2 असं रिपीट करायचं आहे। ओके, म्हणजे आता तिसऱ्या बीटवरती तुम्ही आला म्हणजे तिसऱ्या सेकंदाचे जे काही बीट आहे तर त्या बीटवरती आल्यानंतर बघू शकता बरोबर प्रॉपर 3 सेकंदवरती आपली बीट आहे छोट्या बीटमध्ये छोट्या फोटोमध्ये। तर सिम्पलरित्या त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तिथे आता थोडंसं ॲनिमेशन वेगळं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो ते स्लिप अँड स्लाइड 2चं तुम्हाला ते ॲनिमेशन बघायला भेटणार आहे। तर सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे, नंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे स्लिप अँड स्लाइड 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे। म्हणजे पहिल्यांदा 2 आणि नंतर 1 परत 2 परत 1। तर मित्रांनो या प्रकारे हे ॲनिमेशन दिल्यानंतर आता इथे आपली बघू शकता 6 सेकंदवरती आपली प्रॉपर मेन बीट आहे। ओके, तर मित्रांनो ह्या मेन बीटवरती आल्यानंतर जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे सिम्पल या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करून मुवमेंटची कॅटेगरी सिलेक्ट करून इथून तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधनं स्विंग बॉटमचं ॲनिमेशन अप्लाय करून जी काही खाली ड्युरेशन तुम्हाला दिसते ती 1.1 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर पुढच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे मुवमेंटमधनंच शेकचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे जे काही ट्रान्झिशन किंवा ॲनिमेशन तुम्ही म्हणू शकता ट्रान्झिशन हे ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे। हे ट्रान्झिशन दिल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता लास्टला जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून नंतर कॉम्बोची कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे ॲनिमेशनवरनं कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो बघू शकता स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इफेक्ट आहे तर हे इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। या प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपली जी काही मेन बीट आहे 6 सेकंदवरती तर प्रॉपर ह्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर आता मित्रांनो इथे मी तुम्हाला जो काही इफेक्ट सांगणार आहे बघू शकता तुम्हाला इथे बॉडी म्हणजे आपल्या प्रॉपर बीटवरती यायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ग्लोईंग लाईन्स जो काही इफेक्ट आहे म्हणजे कॅटेगरी आहे ग्लोईंग लाईनची तर या कॅटेगरीवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। ह्या कॅटेगरीवरती आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता हा जो काही एंजल विंग्स तर हा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे। इफेक्टला ॲड केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्ही ह्याचा कलर वगैरे चेंज करू शकताय। तर प्रॉपरलीरित्या ज्या प्रकारे तुमच्या फोटोला सूट होईल असा इफेक्ट ठेवायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओके, नंतर मित्रांनो पुढची जी काही बीट आहे आपली बघू शकता इथे 8 सेकंदाचा जो काही 8 आणि 9 सेकंदाच्या मध्ये डॉट आहे त्या डॉट पैसे तुम्हाला बरोबर येऊन जायचं आहे। आणि मित्रांनो व्हिडिओ इफेक्टच्या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे म्हणजे ऑप्शनवरती आणि तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। ओके, तर इथे बघू शकता या प्रकारे मी इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथनं तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो आता इथे मी TV ऑफचा इफेक्ट ॲड केला आहे तर तुम्ही नाही केला तर या प्रकारे एजेस दिसतात बघू शकता म्हणजे फोटो गेलेला। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बरोबर या 14 सेकंद आणि 13 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे या पोझिशनला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी आहे यावरती क्लिक करून इथे तुम्हाला TV ऑफचा इफेक्ट बघायला भेटेल। ओके, सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ह्याला ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे। ओके, म्हणजे प्रॉपरलीरित्या आपला जो काही व्हिडिओ आहे जसं तुम्ही डेमोमध्ये बघितला होता त्या प्रकारचं तयार होणार आहे। फक्त मित्रांनो आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून जी काही शॅडो PNG मी तुम्हाला दिलेली असणार आहे ती शॅडो PNG प्रॉपर ॲड करून त्याला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे। आणि नंतर मित्रांनो जी काही आयफोनची PNG मी तुम्हाला दिल्या ही PNG देखील ॲड करून ह्याला प्रॉपरलीरित्या सेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो आता बघू शकता आता रिझॉल्युशन जे काय आहे ते तुमच्या मोबाईलला जसं सपोर्ट करेल तसं सेट करून ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तुमचा तयार होणार आहे। आता सिम्पली याला शेअर करून एक्सपोर्ट करायचं आहे आणि गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे।